हॅलो मित्रांनो, होमगार्डचे फॉर्म सुरू झालेले आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला भरायचं आहे आणि त्यात ठाण्यामध्ये भरायचं ऑप्शन आहे. हे ऑनलाईन वेबसाईट आहे त्याची, इथं क्लिक करायचं. आता हे वेबसाईट चालना गेली, मी कॉपी करून ठेवून आहोत ते लिंक. आपल्याला काय करायचं आहे, नवीन टॅबमध्ये जाऊन लिंक कॉपी करून पुढे जायचं आहे. आल्यानंतर असं असा इंटरफेस येते. त्याचं पहिले आपल्याला जिल्हा सिलेक्ट करावा लागतो. आपण नांदेड जिल्ह्याचे आहे तर नांदेड घ्यावं लागते. हे झालं. दुसरं आपला कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये भरायचं ते तालुका किंवा गाव घ्यायचं. तालुका घेतली. PS कशामध्ये येते आपला, किनवटमध्ये. इतकेच आहे बघा, किनवटमध्ये आहे. तर आपल्याला कोणता पाहिजे ते घेऊन, मला किनवट पाहिजे समजा. तर नाव फक्त इंग्रजीमध्ये लिहा. फक्त इंग्रजीमध्ये लिहायचं. पहिले आडनाव, दुसरं स्वतःचं नाव, नंतर वडिलाचं नाव. मेल आहे तर मेल, फिमेल आहे तर फिमेल. एज्युकेशन 10वीवरच आहे. प्रोफेशनल आपण अदर बी घेऊ शकता किंवा लेबर बी घेऊ शकता. आता शिकणारे मुलं अदर घेऊ शकता. तर ॲड्रेस, आधार नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, इथं हाईट आपली. आता हे महत्त्वाचं आहे आपल्याला. हे मोबाईल नंबर. हे टेक्निकल म्हणले तर ज्याच्या ITI झाल्या, ज्याचा NCC झालेला आहे, NCC, CB, अजून कोणाकडे अवजड वाहन चालकचा परवाना म्हणलं तर 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स इतकं लागते. नंतर पहिले होमगार्ड झाले का, हे झाल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला त्याचं नाव समजा लिहायला नाव, सोप्या पद्धतीने सांगायला तुम्हाला. नंतर असं झालं. नंतर मेल तर बरोबर आहे, तर ऑर्डर टाकूया आपण. नंतर आधार नंबर, नंतर पत्ता, नंतर मोबाईल नंबर, नंतर डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, हाईट 170. याच्यामध्ये काय आपल्याला कोणकोणते येतात. 1 सेव्ह, रेकॉर्ड सक्सेसफुल झालेला आहे. तर लॉग इन करून डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. असा फॉर्म उघडेल. आता तर काय भरून आलेलं नाही. नंतर ऑफलाईन चिटकून द्यायचं आहे फोटो इथं. तर आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व टाकून असं फॉर्म आहे बघा असं. नंतर याला प्रिंटचं ऑप्शन येते खाली, प्रिंट. तर मी तर मोबाईलमध्ये भरायलो. इथं सेव्ह ऑप्शन आहे, सेव्ह करले संपलं. इथं सेव्ह. कसं लागलं सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.